खऱ्या अर्थानं आज मी खेड तालुक्याच्या वतीनं या आंदोलनाला शेतकऱ्यांचा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाठिंबा द्यायला आलो आणि हे इथं उघडकीस येण्यापूर्वी खेड तालुक्यामध्ये काही घटना त्या ठिकाणी घडले होते. हजारो लिटर दूध त्या ठिकाणी बेनामी पडलं होतं आणि सगळं बनावट पॅकेटचं दूध खेड तालुक्यामध्ये सापडलं होतं. त्यावेळेसच आम्ही तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि हे सगळं बनावट दूध आणि हा घोटाळा बाहेर आणण्याचा प्रयत्न खेड तालुक्यामध्ये केला होता. आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतली आहे या भूमिकेला सर्वसामान्य माणसाचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि अशा खंबीर अधिकाऱ्यानं जी कारवाई आज इथे झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये 25% दूध भेसळ घोटाळा याच्यामध्ये जाहीरपणे सरकार मान्य करत आहे. अधिवेशनामध्ये राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ सांगतात की 25% दूध त्या ठिकाणी घट झालं. याचा अर्थ काय, तर शासकीय रेकॉर्ड 25% असेल तर आमची माहिती असे की 40 ते 50% महाराष्ट्राच्या दुधाच्या कलेक्शन मध्ये 50% घोटाळा त्या ठिकाणी दिसून येतोय. किमान 45% तर नक्की आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी करत असेल ते कुठल्याही पक्षाचे मापे असू द्या, कुणाच्याही बगल बच्चे असू द्या, त्यांना सुट्टी देता कामा नये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या निमित्तानं आमचं आव्हान आहे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला मुख्यमंत्री साहेब भरभक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना संरक्षण द्या, अधिकार द्या आणि जे कुणी असतील बडे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ द्या. या महाराष्ट्राला दाखवून द्या या महाराष्ट्रामध्ये जर लोकांच्या जीवनाशी कुणी खेळणार असेल, आरोग्याशी कुणी खेळणार असेल तर त्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही. कुठलीही मोठा असू द्या, किती मोठा असू द्या. कारण का, अरे सर्वसामान्य घरातली माणसं आज गच्चे बच्चे मुलं, अरे जिल्हा परिषद मध्ये शिकणारी मुलं आमची पहिलवान मंडळी दूध त्या ठिकाणी पितात आणि जर त्यांच्या आरोग्याशी कुणी खेळणार असेल, आज जुन्नर आंबेगाव खेडला याचा एवढा मोठा फटका आहे साहेब की खऱ्या अर्थानं कॅन्सरचे पेशंट मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आहेत. आम्हाला वाटायचं की बाबा युरिया याच्यामुळे होतं की काय, परंतु दुधाच्या भेसळीतले कॅन्सरचे पेशंट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाले आहेत. म्हणून तुमच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढीच विनंती आहे की खऱ्या अर्थाने जे कोणी महाराष्ट्रामध्ये भेसळीच्या रॅकेटमध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. कितीही मोठे असले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा तुकाराम मुंढेंच्या मागे आहे, सरकारच्या मागे आहे आणि या महाराष्ट्रामध्ये 100 तुकाराम मुंढे सारखे अधिकारी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. अनेक नागरिकांचे मृत्यू झाले कॅन्सरमुळे. जर या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल तर या भेसळ कालावधी 302 सारखे गंभीर नाही, यांच्यावरती 302 तर लावले पाहिजे, यांना मोका लावला पाहिजे आणि किमान 10 वर्षे बाहेर निघले नाही पाहिजे. कारण उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणी धाडस करणार नाही की अरे आतापर्यंत काय होतंय, त्यातला लोढा का काय आरोप आहे, अरे 300 गुन्हे दाखल झाले 300 मोकाट बाहेर फिरतोय. याचा अर्थ काय, याचा अर्थ या मागच्या काळामध्ये काय झालं आणि अजूनही तो जो बाहेर आला तर आज 2026 आहे, 2035 ला परत काहीतरी होईल. म्हणजे जे कोणी असतील त्यांच्यावर किमान 10 वर्ष मोका लावला पाहिजे आणि जे कुणी याच्यातनं महाराष्ट्रामध्ये मेसेज जाईल आणि भविष्यात जर असं कुणी केलं तर किमान 10 वर्ष जेलच्या बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे कठोरातली कारवार सरकारने त्याच्यामध्ये केली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. या गोष्टीमुळं सगळं रडारवर आलंय पण याचा एक फायदा असा होणार आहे शेतकऱ्यांना भविष्यामध्ये 100% जेव्हा प्युअर दूध मार्केटमध्ये येईल त्या मार्केटच्या दुधाची किंमत ही किमान 100 रुपये लिटर होईल. शेतकऱ्यांना आज थोडासा आम्हाला आर्थिक फटका बसतोय, आज आमचे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. पण उद्याच्या काळामध्ये सरकारने हे सगळं स्वतःसारखं सरळ केलं, यातली भेसळ थांबवली तर दुधाचा भाव महाराष्ट्रामध्ये 100 रुपये लिटर त्या ठिकाणी होईल. आणि आज आमच्या शेतकऱ्यांवर जरी संकट असलं आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि ज्या नामांकित कंपन्या यांची सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे. नामंक जे कोणी दोषी असतील, किती मोठा असला मग त्याच्यामध्ये कुठलाही असू द्या, जिल्ह्यातला असू द्या, महाराष्ट्रात असू द्या, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुणालाही पाठीमागे घालता कामा नये एवढी सर्वसामान्य माणसाची भावना आहे. आंबेगाव जुन्नर खेड शिरूर परिसरामधील तमाम शेतकरी बांधव आणि सर्व पक्षीय लोक, एक पक्ष जर सोडला सर्व याचे समावेश झाले होते आणि यांचं म्हणणं आहे की या परिसराची जी बदनामी झाली की दूध भेसळ करणारे हे जे तालुके हे शेतकरी करत नाहीत, असेल एखादा अर्धा, परंतु याच्या मागचे जे सूत्रधार आहेत हे मुख्य हे दूध संकलन करणारे आणि ह्या दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगातील लोक याच्या समावेश आहेत. ते गजाआड झाले पाहिजेत आणि ही भेसळ थांबली पाहिजे. आणि पूर्वीसारखी ओळख या परिसराला आंबेगाव जुन्नर खेड शिरूरला शेतीप्रधान जे तालुके आहेत, चांगलं निर्भीड दूध निर्माण करणारे अशी ओळख निर्माण करून केली गेली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे. आणि ह्या भेसळखोरांच्या पाठीमागे यांना
राजकीय त्यांना जे पाठबळ आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. एकूणच जर पाहिलं तर आता भेसळीचं आंबेगाव हे खरं पण जर वारंवार नाव केलं जातं शेतकऱ्यांचा नक्की तुमचा रोख कोणाकडे? आमचा प्रामुख्याने आता हा जो रोष आहे की प्रथम दर्शनी की जे आरोपी सापडलेले आहेत ज्यांना या तालुक्यातील लोकांनी जिल्हा दूध संघावरती संचालक म्हणून जी सहकारी संस्था आहे तिथं निवडून पाठवलं का ज्याच्यावर कंट्रोल राज्य सरकारचा आहे. आज त्यावर प्रतिनिधित्व करत असताना त्यांचा स्वतःचा देखील खासगी प्रकल्प मथुरा ही डेअरी विष्णू हिंगेंची आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, तरी त्यांचे नेते त्यांना पाठबळ देतात. त्यांचा सक्का पुतण्या याच्यामध्ये तो गजाआड झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा धंद्यातला त्याचा पार्टनर सुशांतचा आणि विष्णू हिंगेंचा खास मित्र की जो अवसरी दूध शेतकरी केंद्रावर विष्णू हिंगेन समवेत असतो तो संदीप लोढा देखील गजाआड झालेला आहे. म्हणून याच्या पाठीमागचे सूत्रधार हे आहेत आणि हा माल जिथं वाटलेला आहे हे पोलीस तपासामध्ये चार्जशीट मध्ये येईल का कोणत्या कोणत्या संस्थांनी हे दूध घेतलेलं आहे. मग यांच्या पाठीमाग या तालुक्याचे आमदार वळसे पाटील असताना ते यांना का संरक्षण देतात हा आमचा त्यांच्यावरती रोष आहे की तुम्ही यांच्यावरती कारवाई का करा. एकूणच तुमच्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की 13 जणांवरती आता कारवाई झालेली आहे, एकूण 26 जण आहेत. तर ते 13 जण फरार आहेत की त्यांना कुठे पाठीशी घाल? आता नेमकं माहित नाही की पोलिसांना आम्ही विचारलं ते म्हटले ती लोक फरार आहेत, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना चौकशी करतात, ते बोलावतायत, त्यांचा तपास चालू आहे. लवकरात लवकर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना अटक त्या ठिकाणी करू. परंतु त्यांचे जे नातेवाईक आहेत बगलबच्चे आहेत ते त्यांच्या समर्थनार्थ मीडियावरती देखील पोस्ट टाकतायत. जे पोस्ट टाकतायत त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करता ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. भेसळखोरांना फाशी. गेले 25 वर्ष झाले की या भागामध्ये बेसळीचा जो कारनामा आहे तो भाऊ उघडकीस आलेला आहे. एकूणच जर पाहिलं तर दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांची विश्वासार्हता कुठेतरी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते. तुम्ही त्यासाठी काय आंदोलन करताय आणि त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काय प्रयत्न? आता याच्यासाठी ज्यावेळी मी मागाशी भाषणामध्ये बोललो की ऑगस्ट 2024 मध्ये टेट्रापॅक दुधामध्ये सापडलेल्या गोवर्धनच्या आळ्या, त्यानंतर सेंट्रल किचनमध्ये सोयाबीनच्या भाजी सापडलेल्या आळ्या आणि या संदर्भामध्ये एफडीएच्या लोकांकडं त्यांनी येऊन हे नमुने तपासायला नेले. परंतु हे प्रकरण तसंच्या तसं त्यावेळी दाबलं गेलं कारण याच्यामध्ये निरपक्षपणे काम करणारे अधिकारी नव्हते असं आमचं म्हणणं आहे. मुंडे साहेब आले म्हणून त्या खात्याला कुठंतरी न्याय मिळतोय ही आमची सर्वांची भावना त्याच्या पाठीमागं निश्चित आहे. आता जे नाही त्यांचे नाव सांगायला लागतील ना की कोण आहे कोण नाही. काय आम्ही सांगितलं तर काही लपणार नाही ना. तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव आता तुम्हाला दिसतंय की इथे सर्व पक्षामध्ये फक्त राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा जर पक्ष सोडला तर बाकी सर्वजण आहेत. आणि मी काय म्हणतो की जर आपण चोरी केलीच नाही तर आपण लपायचं कशासाठी ना. आपण सुद्धा लोकांच्या भावनेबरोबर यायला पाहिजे. आपणही सांगायला पाहिजे की तुम्ही सुद्धा या भेसळीच्या विरोधात लढतायत म्हणून. परंतु त्यासाठी तुम्ही वेगळा गट स्थापन करायची गरज नाहीये. कसं असतं माहिती का, मांजरीला वाटतं की ती दूध पिते कोण बघत नाही कारण डोळे तिने झाकलेले आहेत. जगाने झाकलेले आहेत का, तर जगाचे डोळे हे उघडे झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे उघडे झालेत. पण ते कसे झाले पाहिजे होते की तुम्ही पहिल्यापासून पत्रकार बांधव जर एवढा सक्षम असता आपल्या आंबेगाव तालुक्यातला तर त्यांनी विचार केला असताना की 1995 साली जी डेअरी सगळ्यात मोठी होती आपल्या महाराष्ट्रात म्हणजे कात्रज डेअरी, 1.5 लाख लिटर तेव्हा तिची क्षमता होती. ती क्षमता आता 2 लाख आहे. आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष चालू झालेली डेअरी आपल्या आंबेगाव तालुक्यातली ती तेव्हा 15 ते 20 लिटर संकलन करायची, त्या 10 लाखावर गेली. पण नुसती महाराष्ट्रात नाही, ती मंचरमध्ये, बोट्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये गेले. हे एवढा पैसा हा येतो कुठून? जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळतं आंबेगावला तेव्हा तेव्हा आंबेगावला एक नवीन डेअरी स्थापन होते. आंबेगावला सहकारी साखर कारखाना स्थापन व्हायला 7 वर्ष लागले, लोकांचे पैसे घ्यायला लागले. परंतु तुमचा प्रायव्हेट कारखाना स्थापन व्हायला 2 वर्ष लागले. बरं, तो प्रायव्हेट साखर कारखाना चालवायला आमदारांचाच मेहना का लागला? मग ते दुसरं कोण नव्हतं का? हे सर्व प्रश्न तुम्हाला वाटले पाहिजेत. पत्रकारांना एक जाणीव पत्रकार म्हणून त्यांना कळलं पाहिजे तर हे सगळं आलं कुठून? हे अचानक आभाळातून नाही पडलं, हे आलं कुठून? बरं, ते सुद्धा पराग आहे, हा सुद्धा पराग आहे. म्हणजे सगळं परागला स्कूटरवर फिरणाऱ्या माणसाला 3-3 हजार, 4-4 हजार, 5-5 हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या कुठून? आभाळात न पडल्या, जमीन न सापडल्या. इथं आमचे लोक पण शेतकरी दूध पिकवतात, त्यांना 7 रुपये लिटर मागं नफा आहे. यांना जे वर्किंग करतात प्रोसेसिंग त्यांना 1 रुपये 20 पैसे नफा आहे. त्यांच्या ऑडिटवर लिहिलं आहे, ऑडिटवर त्यांचा नफा 7 कोटी आहे. तो वर्षाला किती झाला? 20 वर्षात 140 कोटी. त्यांच्या प्रॉपर्टी 3,000 कोटी झाल्या कुठून? अरे सोपे प्रश्न आहेत ना, तुम्ही विचारा. तुम्ही विचारशिवाय तुम्हालाही कळणार नाहीत. तुमचा आरोप कोणावरती सर? आरोप नाहीये ना, हे मी सांगतोय तुम्हाला. मी मागच्या वेळेस सुद्धा मी कारखान्याचं बोललो, मागच्या वेळेस सुद्धा मी बँकेचं बोललो. मी नाही बोललो, मी त्यांचं पत्रक तुम्हाला वाचून दाखवलं.
नाही, याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याच्या मागे मुख्य सूत्रधार हे की जेव्हा 1990 साली वळसे पाटील इथे आमदार झाले आणि तेव्हापासून इथल्या दूध संघावरती कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसची एक क्षत्रिय अंमल आहे. एक क्षत्रिय अंमल असताना तो कारखाना की ज्याला शासनाचं पाठबळ आहे तो वाढायला पाहिजे होता का घटायला पाहिजे होता? वाढायला पाहिजे होता, पण तो घटला आणि यांच्या मित्रमंडळांच्या कारखान्या डेऱ्या 100 पटीने वाढल्या. हे कसं होईल? म्हणजे तुमच्या आमच्या पोटावर पाय हा आज नाही दिलाय. हा 1995 पासून त्यांनी जाणीवपूर्वक पूर्णपणे ते बीज पेरलं आणि ते बीज आता आज एवढं मोठं वाढले की त्या वटवृक्षाच्या छायेत आता ते सुद्धा झाकले गेलेत आणि त्यांना बोलता येऊ शकत नाही, कारण की त्याच पैशावरती निवडणूक लढतायत, त्यांच्याच याच्यावरती निवडणूक लढतायत. त्याच तो जो अध्यक्ष आहे तो जिथे बँक पण चालवतोय. आज या बँकेवरती पाठीमागचं होतं 5-6 वर्षात 2-3 वेळा बुडली म्हणून बँकेची अफवा पसरली होती, नंतर परत झाक सर्व झाली. हे सगळं का करलं ते माहिती का? की आपण एखादा जर आपण म्हणतो ना, आपण एखादा कुत्रा म्हणून जर एखादा वाघ पाळला तो मोठा तो पहिला खातो कोणाला? त्याच माणसाला खातो ना. मग तो खाईल म्हणून त्या भीतीने आता गप बसावं लागतं. ही सगळी अशी संघटना आहे. त्या संघटनेच्या पाळेमुळेपर्यंत तुम्ही जायला पाहिजे. आणि मला माहिती आहे वाणी साहेबांसारखे निर्भीड पत्रकार आहेत, तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत, आज आमचे पाहुणे येते तोडकर साहेब यांच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत. तुम्ही सगळ्यांनी मुळापर्यंत जावा. रमेश शेवचं अजिबात ऐकू नका. पत्रकं घ्या. 1995चं ऑडिट रिपोर्ट काढा, कात्रजचं काढा, तुमच्या गोवर्धनचं काढा, नंतर दर सालाचं काढा, प्रॉफिट काढा, नुकसान काढा, कर्ज काढा. मग हे सगळं वाढलं कुठून तुम्ही माहिती घ्या. या म्हणण्यातून तुम्हाला की तुमचा लोकप्रतिनिधी या भागाचे जे आहेत त्यांच्याकडे असताना जर ह्या गोष्टी होत आहेत, या अनेक दिवसापासून जर भेसळीचं रॅकेट होतं, तर याविरुद्ध आंदोलन करत असताना जर तुम्ही कुठेतरी त्यांचं नाव घेत नाहीये, काय म्हणायचं? कसं असतं, आपल्याकडे एक संविधानात लिहिलेलं आहे की जोपर्यंत तुमच्या चौकशी अहवालात कुणाचंही नाव येत नाही तोपर्यंत इथं जन्मलेल्या कुठल्याही ह्याच्यात म्हणतो ना आपण इथला जो काय जनता आहे ती जनता कुणाचं पण नाव घेऊ शकत नाही. हा गुन्हा आहे आणि मी गुन्हा करू इच्छित नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत त्याचं नाव शासन जाहीर करत नाहीत तोपर्यंत. पण मी तुम्हाला सांगतोय की येणार कसं, बरं याचं कसं येणार ते पण तुम्हाला सांगतो. मागच्या 2 वर्षाचे भेसळ होती तर मग याची तुम्हाला कल्पना नव्हती का? किंवा सर्वसामान्य जनतेला नाही सर्वसामान्य जनतेला माहिती, मुंडेंनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच हे समोर आलं. सर्वसामान्य जनतेला माहिती कधी होते माहिती का? की जेव्हा एखादा शासकीय यंत्रणा त्याच्यावरती बोट ठेवते तेव्हा जनता बोलू शकते. एखादा कुठला माणूस बोलू शकत नाही. जनतेला माहिती व्हायला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.